नमस्कार, मी अमर कोळी मेट्रोटिक विलेज या यूट्यूब चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म या विषयावर आपण एक पॉडकास्ट सिरीज चालू करतोय। हा प्रयत्न आपण सर्वांना आवडेल अशी आशा बाळगतो। ह्या निमित्ताने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे अतुल्य असे व्यक्तिमत्व। छत्रपती शिवाजी महाराज एक महायोद्धा होते, महापराक्रमी होते। त्यांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य आणि ते करताना त्यांनी आपल्या सर्वांसमोर हिंदवी स्वराज्य निर्माण करताना हिंदू धर्मासाठी केलेलं धर्मकार्य, अभूतपूर्व धर्मकार्य, आपल्या संपूर्ण सामान्य रयतेस गुलामगिरीतून मुक्त केलं होतं। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श असे नियोजन, अतुल्य पराक्रम, त्यांची असलेली गुणग्राहकता आणि त्यांच्याकडे असलेली भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी, त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेले विविध कंगोरे आपण या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत गौरवशाली आणि या इतिहासाबद्दल मराठी विश्वात नवीन पिढीत असो अथवा जुनी पिढी असो, यामध्ये नेहमीच असे कुतूहल आणि नेहमीच हा गौरवशाली इतिहास, या गौरवशाली इतिहासाचे नवीन अभ्यास आपण सर्वांना प्रेरणादायी असेल असा आमचा हा प्रयत्न आपल्या सर्वांसमोर सादर करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेताना शिवपूर्व काळातील इतिहासातील प्रातिनिधिक घटना समजून घेतल्या तर आपल्याला त्या काळातील असलेली समाज व्यवस्था, त्या काळातील असलेली राज्य शासन व्यवस्था, यांचा उलगडा होण्यास नक्कीच मदत मिळेल। शिवपूर्व काळात अगदी अल्लाउद्दीन खिलजी याने नालंदा येथील विश्वविद्यालय जाळून ध्वस्त केले। त्यामुळे तेथील अनेक ग्रंथ, अनेक ज्ञानसंपदा जळून खाक झाल्या होत्या। शिवपूर्व काळात विदेशी आक्रमकांमार्फत भारताच्या विविध भागात राज्य केले जात होते। 15व्या शतकात मोगल आक्रमक बाबर याने अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम जन्मभूमी येथील मंदिर ध्वस्त केले होते। चिपळूण येथील मंदिर पोर्तुगीजांमार्फत ध्वस्त झाले होते। भगवान परशुरामाचे मंदिर होते चिपळूण येथे। आपल्या महाराष्ट्रामध्ये चिपळूण येथील भगवान परशुरामाचे मंदिर असेल, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे मंदिर असेल, तुळजापूर येथील तुळजा भवानी माता मंदिर ध्वस्त करण्यात आले, ते भ्रष्ट करण्यात आले होते। या सर्व घटना कुठेतरी हिंदू मनातील
हिंदू सामान्य जनातील आपल्या धार्मिक मान्यतांविषयी, आपल्या हिंदू आस्थेबद्दल कुठेतरी निम्नभाव, कुठेतरी न्यूनगंड निर्माण व्हावा, याच दृष्टीने या विदेशी आक्रमकांमार्फत या घटना केल्या गेल्या असाव्यात. या विदेशी आक्रमकांचे अन्यायकारी शासन, त्यामुळे ह्या आक्रमकांचे जे सैन्य होते त्यांच्यामार्फत आपल्या सामान्य जनांची, हिंदू सामान्य जनांची त्या काळात झालेली लूट, जिझिया कर सारखे या विदेशी आक्रमकांमार्फत, या विशेषतः मोगल आदिलशाही या जिझिया कर सारखे अनियंत्रित कर हिंदू सामान्य जनांस द्यावे लागत असत. त्यामुळे संपूर्ण समाज हवालदिल, संपूर्ण समाजाची अवस्था ही छिन्न विच्छिन्न अवस्था झाली होती. सामान्य जन हवालदिल झाला होता, निराधार झाला होता. या सर्व घटनांनी तो त्रस्त झाला होता. आणि याच दरम्यान मध्ययुगात हिंदू समाजांना कुठेतरी आधार निर्माण व्हावा, यासाठी संत समाजाने केलेले समाज प्रबोधन हे अत्यंत गुणकारी होते. वारकरी संप्रदायातील संत समाज म्हणजे आपण असं जे म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाडासे कळस, या सर्व संत समाजाने, या सर्व संतांनी, अगदी तळागाळातील संतांनी भारतीय सामान्य जनास मोठा आधार दिला. आणि या वारकरी संप्रदायातील, भागवत संप्रदायातील संतांनी जी काही भक्तिरसातील, भक्तियोगातील जी आवर्तने निर्माण केली होती संपूर्ण महाराष्ट्रभर, त्यातून ती आवर्तने, हा भक्तियोग, हा भक्तिरस कुठेतरी फळद्रूप झाला. आणि फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 मध्ये दुर्ग शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ही असामान्य घटना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म घडवून हिंदू सामान्य जनांना, हिंदू रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झाला होता. म्हणून कवी भूषण म्हणतात, दशरथ के राजा राम भाव, वसुदेव के गोपाल, सो प्रकट्यो साही के श्री शिवराज भुआल. छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत महापराक्रमी, महायोद्धा, जागतिक दर्जाचे सरसेनापती, रणांगणावर स्वतः
आपल्या सैन्य दलाचं नेतृत्व करून आपल्या शत्रू पक्षाला, आपल्या विरोधकांना जेरीस आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, लीडिंग बाय एक्झाम्पल, त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध असेल, शाहिस्तेखानावर केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि त्याची बोटं छाटली होती. वेळ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विरोधकांसमवेत तह केले, परंतु या सर्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदू धर्माविषयी, हिंदू समाजाविषयी असलेली आस्था ही अभूतपूर्व अशीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला हा हिंदवी स्वराज्यासाठी केलेला हा अट्टहास न भूतो न भविष्य असाच होता. हे विदेशी आक्रमक भारताच्या विविध भागात जेव्हा भारतीय समाजाचा छळ करत होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यामध्ये दरारा निर्माण होईल असा महापराक्रम गाजवला होता. गोव्यामध्ये महाभयंकर तळीव अत्याचार अनंत प्रियोळकर यांनी आपल्या पुस्तकात इन्क्विजिशन या पुस्तकामध्ये तळीव अत्याचार नमूद केले आहेत. म्हणजे सामान्य जणांच्या अंगात जो दगडा असतो, तो दगडा काढायचा, तेलात बुडवायचा आणि चक्क पेटवून द्यायचा त्या माणसाला. असे 100 अत्याचार आहेत. गोव्यामध्ये पोर्तुगीजांचे शासन होते. हे विदेशी आक्रमकांनी हिंदू सामान्य जनांवर केलेले अत्याचार होते. त्यातील एक अत्याचार सांगतो मी. पोर्तुगीज सैन्य आणि पोर्तुगीज माणसांनी आपला हिंदू सामान्य जनातील एकाही इसमास पकडले होते. त्याच्या गुदद्वारात लोखंडी सळई घालून ठोकत होते आणि ती सळई बाहेर येईपर्यंत तो माणूस गुरासारखा ओरडत होता. ती सळई बाहेर आल्यानंतर त्याचं ओरडणं बंद झालं. याच पोर्तुगीजांनी चिपळूण येथे भगवान परशुरामाचे मंदिर पाडले होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मंदिराची पुनर्बांधणी केली. औरंगजेब हा मोगल शासक, अत्यंत क्रूर आणि अत्यंत आक्रमक असा शासक. ह्या औरंगजेबाचा थोरला बंधू दारा शिकोह हा पुढचा बादशाह असेल अशी त्याचा पिता शहाजहान याने व्यवस्था केली होती. ह्या दारा शिकोहला सांगोडच्या लढाईमध्ये औरंगजेबाने आपल्या आणखी एका भावासोबत हात मिळवणी करून सांगोडच्या लढाईमध्ये परास्त केला. दारा शिकोह तिकडून पळून गेला. त्याला पकडून औरंगजेबाने खिजरबागेत आणला.
आणि आपला गुलाम असलेला नजरबेग याला 6 माणसे पाठवून ह्या दारा शिकवला. नजरबेगाने खिदरबागेत खाली पाडले. आपल्या हातातील आपल्या हातातील नजरबेगाने कट्यारीने या दारा शिकवचं मस्तक चराचरा चिरलं. हे मस्तक घेऊन नजरबेग औरंगजेबासमोर आला आणि त्याला दारा शिकवतं मस्तक प्रस्तुत केलं. हे मस्तक औरंगजेबाने स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि खात्री करून घेतली की हे मस्तक त्याच्या थोरल्या भावाचं म्हणजे दारा शिकवतच आहे. नजरबेगाच्या हातातील कट्यार घेऊन ह्या मस्तकावर 2-3 वेळा टोचलं. असा हा क्रूर निर्दयी औरंगजेब ह्याच्या आधीच्या काळापासून ही मुंडक्यांची मिनार करण्याची पद्धत होती. असं मुंडकं धडापासून अलिप्त करायचं आणि एकावर एक थर रचायचे आणि त्यांचा मिनार करायचा, मुंडक्याचा मिनार करायचा. मुंडक्याचा मिनार केला का हा औरंगजेब विचारणा करत असे. क्रौर्याची परिसीमा होती. मोगली आक्रमक शासक ह्या औरंगजेबाने स्वतःचे वडील म्हणजे शहाजहान यास जेलमध्ये अटक केली होती. स्वतःच्या बहिणीस अटक केले होते. ह्याच औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी अतुल्य असा पराक्रम गाजवत, आपल्या पित्याप्रमाणे पराक्रम गाजवत आपल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. ते स्वराज्य वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु 1689 मध्ये संभाजी महाराज पकडले गेले आणि त्यांना औरंगजेबाच्या दरबारात प्रस्तुत केलं गेलं. ह्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मांतर करण्याविषयी विचारलं. परंतु आपल्या पित्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज हे निस्सीम धर्माभिमानी होते. हिंदू धर्माचे उपासक होते. त्यांनी संस्कृतमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी गणेश स्तवन केलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांना तत्काळातील 8 भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. अत्यंत अभ्यासू, स्वतः उत्तम संस्कृतमध्ये त्यांचे लेखन. अशा छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने धर्मांतरण करत नाही म्हणून हलहाल करून आणि हे छत्रपती संभाजी महाराजांचे जे बलिदान आहे आपले धर्मासाठी ते अभूतपूर्व असं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे औरंगजेबाने केलेले क्रौर्य
त्याचा निर्घृणपणा, त्यांनी केलेले छत्रपती संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार कुठेतरी सामान्य मानवी मनाचा थरकाप उडवणारे आहेत. आणि अशा मोगली आक्रमकांविरुद्ध, विदेशी आक्रमकांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आपले हिंदवी स्वराज्य निर्माण केले, हे हिंदवी स्वराज्य भारतीय सामान्य जनास अत्यंत आधारशील असे स्वराज्य होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता शहाजीराजे यांची पुणे व मावळ येथील जहागीरदारी या जहागीरदारीचं रूपांतरण छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी नर्मदा नदीच्या तीरापासून हे दक्षिणेमध्ये चेन्नईपर्यंत हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला. हे करत असताना विदेशी आक्रमकांचा त्यांनी केलेले निर्दालन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हयातीमध्ये कवींद्र परमानंद नेवासकर यांनी 1657 मध्ये शिवभारत नावाचा ग्रंथ रचला होता. आणि या ग्रंथामध्ये अनेक अशी वर्णने आहेत. छत्रपती शिवाजी महाराज तेलघाटाच्या खाली उतरले कोकणमध्ये आणि तेथे काझी आणि मौलवींनी सामान्य जनास केलेले अत्याचार, हिंदू समाजांवरील सामान्य लोकांवर केलेले अत्याचार, तेथील मोगल शासक, तेथील विदेशी आक्रमक यांनी मंदिरे पाडली होती आणि मस्जिदे बांधली. या सर्व मस्जिदी छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्णपणे उद्ध्वस्त करून तिथे पुन्हा मंदिरांची पुनर्बांधणी केली होती. औरंगजेबाचा कल्याणमध्ये सुभेदार होता मातबर खान म्हणून. या मातबर खानामार्फत मोठा पत्रव्यवहार झाला आहे. त्याची 101 पत्र आहे. त्याचा लेखनिक होता जेठमल. या जेठमलाने ही सर्व पत्रे गोळा करून त्याला नाव दिले होते कारनामा जेठमल. त्याच्यामध्ये एक पत्र आहे, सज्जिदा नसीनाने लिहिलं होतं. हे पत्र मातबर खानामार्फत गेलेलं आहे औरंगजेबास. त्याच्यामध्ये तो लिहितोय, कोकण प्रांतातील सर्व मस्जिदी काफरपच्चाने म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व मस्जिदी पाडल्या आहेत आणि तेथे देवळांची पुनर्बांधणी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज
ह्यांनी पोर्तुगीज यांनी केलेला गोव्यामध्ये केलेला अत्याचार, गोव्यामध्ये हिंदू धर्मावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तात्पुरता आदिलशाह सोबत तह केला. गोव्याचे 3 भाग आहेत. वरचा भाग आहे बारदेस, मधला भाग आहे तिसवाडी आणि खाली आहे साष्टी. तिसवाडी येथे पोर्तुगीज व्हाईसरॉय, त्याचं नाव कोंदी द सान विन्सेंट काउंट ऑफ सेंट्स, या व्हाईसरॉयने एक हुकूम काढला की तिसवाडीमध्ये फक्त रोमन कॅथोलिकच राहतील. म्हणजे तुम्हाला जर इस्टेट वाचवायचे आहे तर तुम्हाला गोवा सोडून जावे लागेल, अन्यथा तुम्हाला धर्मांतरण म्हणजे रोमन कॅथोलिक व्हायला लागेल. लोक हवालदिल झाली होती. त्यांना सुचेना काय करावे. त्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज गोव्यामध्ये होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या संपूर्ण घटनेचं वृत्तांत कोणीतरी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदेश देऊन ते गावच्या गाव उचलून आणावयास सांगितले. त्याच्यामध्ये 800 स्त्रिया होत्या, तेवढे पुरुष होते. आणि 4 व्हाईट पादरी होते. तेथे कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांना कळविलं की व्हाईसरॉयने जो तिसवाडीमध्ये हुकूम काढला आहे त्याच्यामध्ये हे 4 व्हाईट पादरी सामील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या व्हाईट पादरींना समोर आणावयास सांगितले आणि त्यांना सांगितलं, यांना विचारा की ही लोक आत्ता आमच्या भूमीवर उभे आहेत. तुम्ही आमच्या धर्मामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये येताय का, प्रवेश करताय का? ह्या 4 व्हाईट पादरींनी कन्व्हर्ट होण्यासाठी नकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या 4 व्हाईट पादरींची मस्तक मारण्याचा आदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांना पक्का ठाऊक होतं, आजाराला औषध ताबडतोब दिले पाहिजे, नाहीतर आजार फार बळावतो. या पोर्तुगीजांमार्फत भगवान परशुराम यांचे चिपळूण येथील मंदिर पाडले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. कोकणामधील अनेक मंदिरं पाडून तिकडे मस्जिदी निर्माण केल्या होत्या. ते मस्जिदे ध्वस्त करून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिकडे मंदिर बनवली. निधर्मी इतिहासकारांकडून
सेक्युलर इतिहासकारांकडून एक बनाव केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 30% मुस्लिम होते, 50% मुस्लिम होते, 80% मुस्लिम होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे, व्यंकोजी राजेस लिहिलेलं. त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, तुर्क फौजेत ठेविल्या जय कैसा मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त व्यंकोजी राजे यास नव्हे तर संपूर्ण भारतीयांना, विशेषतः त्यांच्यानंतर येणाऱ्या हिंदू शासकांना जिओ पॉलिटिक्सचा एक मास्टर क्लास या पत्रातील आहे. ह्या एका ओळीमध्ये तुर्क फौजेत ठेविल्या जय कैसा मिळतो. औरंगजेब जसा स्वतःला चंगेज खान आणि तैमूर लंग यांचा वंशज, या तुर्कांचा वंशज म्हणवायचा, त्यावर छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, तुर्क फौजेत ठेविल्या जय कैसा मिळतो. हे पत्र तर स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन काँग्रेसचे नेते मोहनदास करमचंद गांधी आणि स्वातंत्र्य नंतरचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे एक पत्र अभ्यासलं असतं. त्यातील ही ओळ, तुर्क फौजेत ठेविल्या जय कैसा मिळतो, ही ओळ एक अभ्यासली असती तर भारताच्या हृदयावर जी अपमानजनक जखम झाली आहे पाकिस्तानच्या रूपाने, बांगलादेशच्या रूपाने, ती आज अस्तित्वात नसती. काँग्रेसच्या या नेतृत्वाने खिलाफत चळवळीला सहकार्य केलं, नव्हे खिलाफत चळवळीचं नेतृत्व केलं आणि या खिलाफत चळवळींमधून भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली आणि 1947 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश हा भूभाग भारताच्या नकाशातून दूर झाला. तेथील पाकिस्तानमधील आणि बांगलादेशमधील भारतीयत्व आज मितीस नष्ट होत आहे. आपण बघत आहोत बांगलादेशमधील घटना. म्हणून इतिहासाचा अभ्यास करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. परंतु महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रभू श्रीराम यांना पथभ्रष्ट नायक म्हणतात.
पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या पुस्तकांमध्ये फॉल्स डिस्कवरीज ऑफ इंडियामध्ये डिस्कवरीज ऑफ इंडिया असं त्या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानजनक असे उद्गार काढतात. आणि त्यामुळे भारताची फाळणीसारखा अत्यंत हृदयद्रावक असे प्रसंग निर्माण झाले. परंतु आजच्या पॉडकास्टचा विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म. भूमंडलाची ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे अशी संत श्रेष्ठ समर्थ संत रामदास यांचा तो श्लोक आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. तो यथायोग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य आणि त्यातून हिंदू आस्थेविषयी हिंदू धर्माविषयी जे धर्मकार्य केलेले आहे ते अत्यंत अभूतपूर्व न भूतो न भविष्य असेच आहे. आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म या सिरीजमधील हा होता पहिला भाग. आपण सर्वांना नक्कीच आवडला असेल अशी मी आशा बाळगतो. यातील आपण या सिरीजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र धर्म यातील अनेक प्रसंग आहेत, अनेक घटना आहेत, या सर्वांचा आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यातील असलेले विविध कंगोरे या सर्वांवर आपण एक दृष्टिक्षेप टाकणार आहोत. आपला दृष्टिकोन आपल्या सर्वांसमोर मी घेऊन येणार आहे. आपणाला हा आमचा प्रयत्न नक्कीच आवडला असेल तर तुम्ही मेट्रोटिक व्हिलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसह आपल्या परिवारजनांसह हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.